सोशल मीडिया बघायला गेलं तर तिथेही बघायला मिळतं तुमच्या सोशल मीडियावर की तुम्ही खूप छान व्यक्त होता. म्हणजे तुम्हाला जर कोणाचं कौतुक करायचं असेल तर मन भरून कौतुक करता आणि कोणाबद्दल आता समजा काही वाईट घडलं, काही झालं तर त्याबद्दल तुम्ही व्यक्त होता तिथे. तर कसं जमतं हे? आत्ता फार सोपं झालंय की तुम्हाला जर तुमचा थॉट मांडायचा असेल तर या सोशल मीडिया थ्रू तुम्ही तुमचा एक छानसा थॉट आणि थॉट मांडणं फार गरजेचं असतं. तुमच्या एक्सपिरियन्सने की मी इथे चाललो होतो आणि मी या खड्ड्यात 2 वेळा पडलो, मी इथे चाललो होतो या खड्ड्यात मी 2 वेळा पडलो. मग तुम्हाला या माध्यमातून सांगता येतं की इथे खड्डा, इथे पडतो, मी पडलो होतो, आणखी माझ्यासमोर 4 लोक पडलेत, तर या खड्ड्यात तुम्ही पडू नका. मी लिहायला सुरुवात केली कारण माझं असं लक्षात आलं की खूप कमी लोक लिहितात, वाचतात. बरं, माझं जे सांगायचं असतं ना ते शेवटच्या 4 ओळींमध्ये असतं, जो 99% लोक शेवटच्या 4 ओळीपर्यंत येतच नाहीत. आणि माझं येऊ नका ना, कारण मी तुमच्यासाठी रील टाकलेली आहे. तुम्हाला जर मिलिंद गवळीच्या मनात काय चाललेलं आहे, मिलिंद गवळीला जेव्हा ट्रेनमधनं ती 5 माणसं मरतात तर त्याला दुःख होतं, तर ते दुःख व्यक्त करायचं असेल तर मी त्याला जाऊन सांगणार नाही, पण मला वाईट वाटतं, माझा कोणतरी असू शकतं ना. मग मी व्यक्त होतो की का आपल्याकडे 3rd क्लास आणि 2nd क्लास आणि 1st क्लास आहे. स्वातंत्र्याच्या आधी 3rd क्लास काढला होता ब्रिटिशांनी, ब्रिटिश काढणारच. ब्रिटिश हे आपल्या देशावर राज्य करत होते, आपल्याला गुलाम केले, पण ते गेल्यानंतर आपण गुलाम नाही ना, आपण स्वतंत्र झालो ना. मग आपणच आपल्या माणसांना 2nd क्लास सिटीजन का करतोय? तुम्हाला कोणी अधिकार दिला की त्याच्या बापाकडे कमी पैसे आहेत म्हणून तो 2nd क्लास सिटीजन आहे? नाही, तो भारतीय आहे. मग तुम्ही जेव्हा रेल्वे बनवता, पब्लिक ट्रान्सपोर्ट बनवता, त्यावेळेला एकच द्या ना सीट. गरीबाचं पोरगा असेल, श्रीमंताचं पोरगा असेल, ती पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ना. श्रीमंताच्या बापानी त्याला गाडी घेऊन दिली आहे ना. पण पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये तरी डिफरन्शिएट करू नका ना, लटकत जायला देऊ. काढा ना, तुम्हाला 12 डब्याची गाडी आहे ना, 24 डब्याची काढा, काहीतरी करा. मला रेल्वेतलं माहिती नाही काय त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, पण तुम्हाला जर 70-75 वर्षामध्ये ते प्रॉब्लेम सॉल्व्हच होत नसतील म्हणजे कुठेतरी, बरं दुसऱ्या देशांमध्ये सॉल्व्ह होतात ना, तुमच्याच देशात सॉल्व्ह होत नाही. कारण तुम्हाला रस्ता बनवताना तुम्हाला त्याच्यामध्ये टेंडर काढा आणि टेंडरमधनं पैसे खा, 10 रुपये लागणार आहेत, त्यातले 80 रुपये तुम्ही आपापसात वाटून घेतले आणि 20 रुपयाचा रस्ता केला, तो खड्डा पडणारच आहे ना. सो माझं कुठेतरी व्यक्त व्हायचं असं. बरं, मला यांच्या नादी लागायचंच नाहीये. उद्या मी यांची नावं घेऊन हे करून हे मला कामं नाही करू देणार. माझं पॅशन काय ऍक्टिंग करणं आहे, पण ऍक्टिंग करतो म्हणजे मला मन नाही आहे, म्हणजे माझा माणूस तिथे त्या याच्यात मरतो माझ्या देशातला, तिथे मला दुःख होत नाही, होतं, पण मला व्यक्त करायचं असतं.